काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्षपाही उद्धरती. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. महाराष्ट्राचा आराध्य दैवत राजाधिराज भगवान श्री पंढरीनाथ परमात्मा, कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती, विश्वसंत महावैष्णव ज्ञानराज माऊली, स्वानंद सुखनिवासी, प्रातः स्मरणीय ब्रह्मलीन सद्गुरू श्री वामन बाबा, सद्गुरू श्री सावळाराम बाबा महाराज आदी करून सर्व साधू संतांच्या चरणी विनम्रपणे नतमस्तक होतो. माझ्या समोर उपस्थित माझ्यापेक्षा ज्ञानाने, वयाने, अनुभवाने ज्येष्ठ श्रेष्ठ कीर्तनकार, प्रवचनकार, मातृभगिनी, श्रोता, गायक, वादक आदी करून कलाकार वर्ग, तुम्हा सर्वांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करून परमात्म्याच्या संकीर्तनाला आरंभ करतो. विठ्ठला विठ्ठला, टाळी वाजवा, बोला विठ्ठला 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 विठ्ठला. चिंतनाला आरंभ करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं अत्यंत महत्त्वाचं आहे. ज्या निमित्तानं आपण सगळी मंडळी या ठिकाणी एकत्र झालेलो आहोत, कैलासवासी काशीनाथ कचेश्वर पाटील जावळे अर्थात आपल्या सगळ्यांच्या अंतःकरणामध्ये ज्यांच्याबद्दल अत्यंत श्रद्धाभाव आहे, भजन मंडळापैकी एक आपल्या आयुष्यामध्ये ज्यांनी भजन करत करत हरिभक्तीपरायण होऊन, भगवान परमात्म्याच्या भजनात रत होऊन, विण्याची सेवा करून, भजनाची सेवा करून आपलं आयुष्य व्यतीत करून 86 वर्षाचं मोठं आयुष्य भगवान परमात्म्यानं त्यांना प्रदान केलं. आणि तदनंतर एका अल्पशा आजारानं त्यांचं आपल्यातून निघून जाणं झालं. आजोबांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आजची ही कीर्तनाची सेवा माझ्यासारख्या एका सर्वसामान्य साधकाकडे सोपवली आहे. तदनिमित्तानं या ठिकाणी उपस्थित आहे. मुळात भजन सेवा केलेली असल्याकारणानं पुन्हा त्यांच्या मुक्तीकरिता किंवा उद्धाराकरिता आपण स्वतंत्र काही साधन केलं पाहिजे याची विशेष अशी काही आवश्यकता नाही आहे. कारण मुळात ही आवश्यकता त्यांच्याकरता असते ज्यांनी कधीच भजन केलं नव्हतं, मग त्यांच्याकरता वर्षश्राद्ध करावं लागतंय. कधीच भजन केलं नाही म्हणजे पुण्याचा वाटाच गोळा केला नाही की नाही. आणि पुण्याचा वाटाच गोळा केला नसेल तर आपल्याला तो गोळा करायचा आणि त्यांच्या चरणी अर्पित करायचा. याच्याकरिता आपल्याला वर्षश्राद्ध पुण्यतिथी करणं हे भाग असतं. पण पुन्हा मग ज्या पुण्यवंतांचीच पुण्यतिथी असते ती कशाकरता करायची असते? 2 प्रकार आहेत. महात्म्याचंही पुण्यस्मरण असतं आणि दुरात्म्याचंही पुण्यस्मरण असतं. दुरात्मा एखादा जर निघून गेला तर त्याची पुण्यतिथी होते की होत नाही मला सांगावं? त्याची पुण्यतिथी होते. एखादा व्यसनी निघून गेला तर त्याची पुण्यतिथी करता की करत नाही मला सांगा? करतो आपण. एखादा दुराचारी निघून गेला तर त्याची पुण्यतिथी होते आणि एखादा महात्मा गेला तर त्याचीही पुण्यतिथी होते. मग काय फरक आहे दोघांमध्ये? दोघांमध्ये फरक एवढाच आहे, एखादा दुराचारी निघून गेला तर त्याचीही पुण्यतिथी होते, महात्मा निघून गेला त्याची पुण्यतिथी होते. फरक फक्त एवढाच आहे, दुराचारी माणसाच्या पुण्यतिथीला गेलो की तिथं आपलं पुण्य त्याला द्यावं लागतं आणि महात्म्याच्या पुण्यतिथीला गेलो की आपल्याला पुण्य कमावता येतं. विठ्ठला विठ्ठला. एखादा दुराचारी जर निघून गेला तर त्याला आपलं पुण्य द्यावं लागतं. आपण भजन कीर्तन केलं की त्यातून निर्माण होणारं सगळं पुण्य त्यांच्या चरणी लागू दे आणि उत्तम अशी त्यांना सद्गती प्राप्त होऊ दे अशी प्रार्थना त्यांच्याकरता करावी लागते. पण अशा पद्धतीचे कोणी महात्मा निघून गेले तर महात्म्याच्या ठिकाणी आपण त्यांना पुण्य दिलं पाहिजे असं काही नाही. उलट पुण्यवंत भावे घेता सज्जराची नावे. त्यांचं नुसतं नाव जरी आपण घेतलं तरी आपल्याला पुण्य कमावता येतं. अर्थात सज्जनाच्या पुण्यतिथीला पुण्य कमावण्याची संधी असते आणि दुर्जनाच्या पुण्यतिथीला पुण्य गमावण्याची भीती असते. असा फरक आहे. त्याच्यामुळे ज्यांनी स्वतंत्र भजन केलेलं आहे, भजनाची साधना केलेली आहे, त्यांच्याकरिता पुन्हा एकदा पुण्यस्मरणाच्या निमित्तानं काहीतरी पुण्यार्जन करावं याच्याकरिता त्यांना स्वतंत्र आवश्यकता नाही आहे. मग हा सगळा खटाटोप कोणाकरता असतो? हा सगळाच खटाटोप आपल्याकरता स्वतंत्रपणे असतो. किंबहुना त्यांच्या एका व्यक्तिमत्वाकडे न पाहता त्यांच्या संपूर्ण कुळाच्या उद्धाराकरिता केलेली ही साधना असते. ज्ञानोबारांनी प्रस्तुत अभंगात म्हटलं त्याप्रमाणे दोन्ही पक्षपाही उद्धरते असं म्हणा किंवा ज्ञानदेवा सांग झाला अरिपाठ पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा. या पूर्वजांच्या करिता केलेली ही साधना असते. आणि अर्थात कसं आहे, हे वर्षश्राद्ध पुण्यतिथी कशा करता करायचं आहे हे नाही, ते आपल्यातून निघून गेल्यानंतर ज्या कोणत्या योनीला ते प्राप्त झाले असतील त्या योनीत त्यांना उत्तम भोग भोगता यावेत.
चांगलं सुख प्राप्त व्हावं याच्याकरिता आपल्याला भजन कीर्तन करायचं की नाही. म्हणजे आपण इथून कीर्तन केलं की त्यांना जे कुठल्या योनीला प्राप्त झाले असतील त्या योनीला त्यांना चांगली सुखसुविधा प्राप्त होते. माणसाच्याच जन्माला आल्यानंतर सुख भोगता येतं मला सांगा का? असं आहे काय? माणूसच फक्त सुख भोगतो काय? हो नाही बोलत चला जरा माना तरी हलवा कमीत कमी. मला कळू द्या. माणसाच्या जन्माला आला म्हणजेच त्याला सुखी होता येतं असं आहे का? माणूसच फक्त चांगले चांगले भोग भोगतो का? असं नाही. कधी कधी बाकीच्या योनीसुद्धा चांगले भोग भोगताना आपल्याला दिसतात. मला सांगा, शहराकडं तुम्ही गेलात तर फक्त माणसंच कारमधून फिरतात काय? तुम्ही पाहिलंय की नाही? फक्त माणसं नाही फिरत, मग कुत्री पण फिरताना दिसतात की नाही? कधी कधी माणसं चालत असतात पण कुत्री एसी गाडीतून फिरतात. ते एसी गाडीतून फिरताना त्या एखाद्या कुत्र्याला बघितलं तर चालणारा माणूस पण म्हणतो की तो माझ्यापेक्षा बरा आहे म्हणून, तो माझ्यापेक्षा बरा. म्हणजे कुत्रा जरी असला, कुत्र्याच्या योनीला गेलेला असला तरी त्याला तिथं चांगले भोग भोगायला मिळालेले आहेत. अजून थोडंसं पुढचं बोलतो. मला सांगा, माणूसच फक्त काजू बदाम दूध पितात का हो? म्हणजे तुमच्याकडं आहे की नाही मला माहिती नाही. घोडे, बैल यांना पण काजू बदाम दूध वगैरे दिलं जातं की नाही? ते शर्यतीला वगैरे हाकलतात. तुमच्याकडं कसं नाही आहे का प्रकार? फार आहे. मला असं वाटलं तुम्ही फारच शांत, बरं काही नसेलच म्हटलं तसं काही आहे, सगळीकडंच आहे. म्हणजे त्या घोड्याला सांभाळायचं, त्या बैलाला सांभाळायचं म्हणजे काय आहे? अरे त्याला सुद्धा 5-5, 10-10 लिटर दूध लागतं. कोणी काजू बदाम खायला घालतं, काय काय करतं. त्याला राहण्याकरिता स्वतंत्र खोली, फॅन, काय काय जे काय असेल ते. म्हणजे त्या योनीत का होईना त्याला चांगले भोग आहेत की नाही? मग अर्थात त्यांची जी काही पुण्यही असेल, अर्थात माणसाचा जन्म मिळावा एवढं जरी पुण्य नसलं तरी ज्या कुठल्या योनीत गेलेले आहेत त्या योनीत चांगले भोग भोगता यावेत एवढं पुण्य मात्र त्या जीवात्म्यानं कमावलेलं असतं, हे निश्चित आहे. म्हणजे जे कुठल्या योनीला गेले असतील, सर्पाच्या योनीला गेले असतील तर त्यांना वायुरूपानं प्राप्त होतं आपण केलेलं इथलं पुण्य, बरं का. एखाद्या पशुच्या योनीला गेले असतील तर तृण स्वरूपात प्राप्त होतं. गंधर्वाच्या योनीला गेले असतील तर अमृत रूपात प्राप्त होतं. ज्याही कोणत्या योनीला आपले पूर्वज गेलेले असतील त्यांना उत्तम सुखसुविधा, उत्तम भोग भोगायला मिळावेत याकरिता केलेला प्रयत्न म्हणजे पुण्यतिथी किंवा श्राद्ध असतं. विठ्ठल आजोबांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं आजची ही कीर्तनाची सेवा माझ्यासारख्या एका सर्वसामान्य साधकाकडे सोपवली आहे. त्यांचा संपूर्ण परिवार, अर्थात त्यांचे भाऊ श्री विठ्ठलराव काशीनाथ पाटील जावळे, आजोबांचे चिरंजीव श्री शिवदास काशीनाथ पाटील जावळे, त्यांच्या दोन्ही सुकन्या सौ मंदाबाई चंद्रकांत गुजर आणि सौ जिजाबाई त्र्यंबक होन आणि त्यांचे दोनही नातू श्री बाजीराव शिवदास पाटील जावळे आणि ॲडव्होकेट श्री रणजित शिवदास पाटील जावळे असा त्यांचा मोठा परिवार. आणि या परिवारापैकी बाजीराव म्हणजे आमचे मित्र. आम्ही एकत्र कॉलेज केलेलं आहे, एकत्र आम्ही इंजिनिअरिंग पूर्ण केली आणि तदुपरांतसुद्धा त्यांचे आमचे मैत्रीचे सौख्याचे असलेले संबंध आजतागायत तशाच पद्धतीचे आहेत. आणि म्हणून बाजीराव यांच्या निमंत्रणाखातर आज या ठिकाणी उपस्थित झालो. मी म्हटलो की बाबा बाजीरावच्याच आजोबांचं आहे असं नाही, महाराजाच्या पण आजोबाचंच पुण्यतिथी असं समजायचं. कारण मी काही कोणी त्याच्याकरिता परका नाही. आम्ही फार अगदी जवळ राहुरी फॅक्टरीला 4 वर्ष राहिलो. इकडच्या जवळजवळ बऱ्याच लोकांना आता माहिती आहे की मी 4 वर्ष फॅक्टरीवर राहिलो आहे म्हणून. फॅक्टरीवर राहून आणि दिवसभर कॉलेज झालं की नंतर बाजीरावचा आणि क्रिकेटचा जवळचा संबंध होता. आमचा तेवढा जवळचा संबंध नव्हता. फक्त आमची रास एकच आहे. म्हणजे कशी, त्यांची क्रिकेट ही रास आहे ना आमची कीर्तन ही रास आहे, एवढंच काय ते. म्हणजे थोडंसं त्यांचं क्रिकेटकडचं अंग, आमचं कीर्तनाकडचं अंग. एक 4-5 वाजता कॉलेज संपलं की त्यांच्या हातात बॅट असायची ना आमच्या अंगावर धोतर असायचं, आम्ही निघायचो. अनेक वेळेला कधीतरी मला वाटतं कॉलेजच्या वेळेला हॉस्टेलाईट असताना, हॉस्टेलमध्ये असताना सुद्धा आम्ही 1-2 ठिकाणी कीर्तनाला सुद्धा गेलेलो आहे, काही आमच्या हॉस्टेलच्या मुलांना घेऊन. त्यामुळे तशा काही आठवणी आहेत. बाजीरावच्या निमंत्रणाखातर आजोबांच्या या पुण्यतिथीच्या निमित्तानं आजची ही सकाळची कीर्तनाची सेवा माझ्याकडं त्यांनी सोपवली म्हणून कीर्तनाकरिता उपस्थित झालो. या कीर्तन प्रसंगी दोनही गायक मंडळी हरिभक्तीप्रायण श्रद्धेय वैभव महाराज आणि हरिभक्तीप्रायण श्रद्धेय शरद महाराज उपस्थित राहिले. हरिभक्तीप्रायण राहुल महाराज शिंदे यांची आम्हाला मृदंगाची साथ आहे, त्यांची अनेक आभार व्यक्त करतो. हे माझ्या मागे उभा असलेला सगळाच विद्यार्थी वर्ग
मला वाटतं आमचे डगाळे महाराज आणि म्हस्के महाराज यांच्या सद्गुरू नारायणगिरी महाराज गुरुकुलाच्या माध्यमातून असलेली ही सगळीच तरुण सगळे टाळकरी वर्ग आहेत. माझा आणि म्हस्के महाराजांचाही फार चांगला संबंध, की जेव्हा गुरुकुलाचं उद्घाटन झालं की नाही तेव्हा मी बऱ्याच उद्घाटनाला होतो बरं का. म्हणजे म्हस्के महाराजांच्या गुरुकुलाच्या उद्घाटनाच्या वेळेला पण मी होतो. अगदी श्रद्धेय आदरणीय हरिभक्तीपरायण गुरुवर्य उद्धव महाराज मंडलिक यांच्या सुरेगाव फाट्याच्या आश्रमाच्या उद्घाटनाच्या वेळेला सुद्धा मी होतो. वरद विनायकला चालणारी प्रत्येक चतुर्थीची कीर्तनाची सेवा त्यालाही मी होतो. म्हणजे जवळजवळ किंवा ताहराबादचा असेल इथलं मी म्हणतो, तांबेराचा सप्ताह असेल, ह्या सगळ्या उत्सवांमध्ये मी अनेक वेळेला गेलेलो आहे. त्यामुळे या परिसरातील असलेल्या या सगळ्या भजनी मंडळाच्या एकत्रीकरणातून संपन्न होत असलेली ही कीर्तनाची सेवा आहे. विठ्ठला विठ्ठला टाळी वाजवा बोला विठ्ठला विठ्ठला सेवेकरता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांचा आहे. अभंग 4 चरणांचा आहे. हरिपाठ या प्रकरणातला आहे. सगळ्यांच्या परिचयाचा, ओळखीचा आणि पाठांतरातला अभंग आहे. मला नाही वाटत कुठल्या वारकऱ्याचा हरिपाठ पाठ नसेल. वारकऱ्याचा हरिपाठ पाठ नाही असा वारकरी नाही, आणि ज्याचा हरिपाठ पाठ नाही तो वारकरी नाही. फरक समजला तर पहा. हरिपाठ पाठ नाही असं कोणीच नाही की नाही. हरिपाठातला प्रसिद्ध अभंग आहे. या अभंगाच्या माध्यमातून संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी भगवंताच्या नामसंकीर्तनाचं महिमान गायलेलं आहे आणि त्याची फलश्रुती आपल्याला व्यक्त केलेली आहे. परमात्म्याचं नामचिंतन केल्यानंतर हाताला काय फळ लागतं त्याचा विचार ज्ञानेश्वर महाराजांनी या अभंगातून केला आहे. तसा सगळा हरिपाठ जर आपण म्हणून पाहिला तर हरिपाठातल्या सगळ्या 28 अभंगांमध्ये केवळ आणि केवळ नामसंकीर्तनाचं फळ ज्ञानेश्वर महाराजांनी व्यक्त केलेलं आहे. आम्ही जर भजन केलं तर आम्हाला काय मिळेल याचा विचार ज्ञानेश्वर महाराज सगळ्या हरिपाठातून आपल्याला सांगतात. हरिपाठ तसा बारीक आहे, काही फार मोठा ग्रंथ नाही. ज्ञानेश्वरीच्या तुलनेत, अमृतानुभवाच्या तुलनेत, गाथेच्या तुलनेत, चांगदेव पासिष्ठच्या तुलनेत हरिपाठ हा अगदी लहान ग्रंथ आहे, मोठा नाही आहे, लहान आहे. ज्ञानेश्वरीच्या ओव्या 9,000हून अधिक आहेत. अभंगांची संख्या 500हून अधिक आहे. चांगदेव पासष्टीच्या ओव्या 65 आहेत. अमृतानुभवहून 400-500 ओव्या आहेत. असं जर तुम्ही विचार केला तर या हरिपाठाचे फक्त 27 अभंग आहेत. काय फार नाही, 27 अभंगांचा हरिपाठ आहे. पण केवळ 27 अभंगांचा जरी असला तरी अर्थाच्या दृष्टीनं किंवा फलश्रुतीच्या दृष्टीनं व्यापक असलेला हा ज्ञानेश्वर महाराजांचा हरिपाठ आहे. थोडा आहे म्हणून त्याला थोडं समजू नये. ज्ञानोबांनीच व्यक्त केलेलं आहे, शब्दाची व्याप्ती तेणे पाडे अनुभवावी गा. शब्दांचा अर्थ किती व्यापक असतो हे शब्दाकडे पाहून कळत नाही. शब्द बारीक असतात पण व्यापक अर्थाच्या दृष्टीनं ते म्हटले जातात. याचा अर्थ शब्दांना विशेष महिमान आपल्याला द्यावं लागतं. मी उदाहरणं देईन. काही गोष्टी अशा असतात की त्या आकारानं बारीक आहेत पण परिणामानं मोठ्या आहेत. आकारानं बारीक आहेत म्हणून त्यांच्या आकारावर जाऊ नये, परिणामानं मात्र त्या मोठ्या होतात. ज्ञानोबांनी आपल्याला उदाहरण दिलं आहे, बिंब तरी बचकेची एवढे प्रकाशासी त्रैलोक्य थोकडे. बिंब तरी बचकेची एवढे प्रकाशाशी त्रैलोक्य थोकडे. बिंब म्हणजे सूर्य. मला सांगा, इथून जर आपण सूर्याकडे पाहिलं तर सूर्य आपल्याला किती मोठं दिसतो? बारीक दिसतं की नाही? दिसतं की नाही असं म्हणत चला ना जरा. बारीक दिसतं. सूर्य आपल्याला कसं दिसतं? बारीक दिसतं. आता बारीक आहे म्हणून त्याला बारीक म्हणून चालेल का मला सांगा? नाही. आकाराच्या दृष्टीनं बारीक आहे पण प्रकाशाशी त्रैलोक्य थोकडे म्हणजे प्रकाश देण्याच्या बाबतीत जर विचार केला तर सूर्याचं सामर्थ्य एवढं आहे की त्रैलोक्याला सुद्धा तो प्रकाश पुरवू शकतो. हे त्याचं महिमान आहे. आकार लहान दिसायला असला तरी परिणामाच्या दृष्टीनं मात्र मोठा आहे. बरं, हे नसेल तर तुम्हाला दुसरं उदाहरण देतो. मला सांगा, आपण अमर झालो पाहिजे असं कुणाला वाटतं? मी अमर झालो पाहिजे असं तुमच्यापैकी कोणाला वाटतं मला सांगावं? बरं, उलटं विचारतो, मी मेलो पाहिजे असं कोणाला वाटतं? आता कशा माना हल्ल्या बघा. नाही, लगेच मेलो म्हटल्यानंतर लगेच माना हलवल्या. मी मेलो पाहिजे कुणालाच वाटत नाही. मी मेलो पाहिजे हे कुणालाच वाटत नाही. न मरणे निर्विवाद जगा पडिये ज्ञानोबाराय म्हटले. मेलो पाहिजे हे कुणालाच वाटत नाही. याचा अर्थ मी कायम जिवंत राहिलो पाहिजे म्हणजे मी काय झालो पाहिजे? अमर झालो पाहिजे ही इच्छा आहे की नाही? मग अमर होण्याकरता औषध काय आहे? काय पिलं म्हणजे अमर होता येतं? अमृत. बरं, अमृत पिलं म्हणजे अमर होता येतं. यदा कदाचित तुम्हाला जर अमृत लाभलं, अमृताची प्राप्ती झालीच, तर अमृत भेटल्यानंतर किती लिटर अमृत पिलं म्हणजे तुम्ही अमर व्हाल सांगाव? कसं काय?
किती लिटर प्यावं लागतं? त्याला लिटरभर लागत नाही, नुसता एक थेंब जरी अमृताचा पोटात गेला तरी तो मनुष्य अमर होऊ शकतो. म्हणजे आकाराच्या दृष्टीनं थेंब फार लहान आहे, पण परिणामाच्या दृष्टीनं त्या व्यक्तीला अमर करण्याचं सामर्थ्य त्या अमृतामध्ये असेल. तर काही गोष्टी दिसायला आकारानं लहान आहेत, परिणामाच्या दृष्टीनं मोठ्या आहेत. बरं ठीक आहे, कदाचित असं समजा की सूर्याचं तेज प्रखर आहे म्हणून त्याच्याकडं पाहता येत नाही, बिंब दिसलं नाही. अमर कदाचित कठीण आहे, कुणाला आत्तापर्यंत प्राप्त झालं नाही, सामान्याला मिळवता येत नाही. मी तुम्हाला तुमच्या ओळखीचं उदाहरण सांगतो. एखाद्याला जर समजा ताप भरलाच, शरीरामध्ये ताप भरला, दाह झाला, अगदी फणफणायला लागला. आता जे शरीरात ताप भरला होता त्यानं विचारलं, बाबा काय करावं लागेल? मेडिकलमध्ये जा, एखादी गोळी घे, तो गोळी देईल, तुझा ताप निघून जाईल. म्हणून तो मेडिकलमध्ये गेला आणि त्याला विचारलं की बाबा ताप भरलाय, ताप निघून जावा याच्याकरता एखादी गोळी दे. तो काय करतो? एखादी डोलो, एखादी पॅरासिटामॉल घेतो आणि तो आपल्याला देतो, ही गोळी खा, जेवणाच्या नंतर ही गोळी खा, मग तुमच्या शरीराचा ताप निघून जाईल. अख्ख्या शरीराचा ताप निघून जावा याच्याकरता त्यानं काय दिली? गोळी दिली. किती मोठी असते हो गोळी? लहानच असते की नाही? म्हणजे गोळी आकारानं कशी आहे? लहान आहे. होमिओपॅथीची गोळी आकारानं लहान आहे, पण परिणामाच्या दृष्टीनं शरीराचा ताप घालवण्याचं सामर्थ्य त्या लहानशा गोळीमध्ये असेल तर काही गोष्टी दिसायला आकारानं लहान आहेत पण परिणामानं मात्र मोठ्या आहेत. हे जसं त्याप्रमाणे हरिपाठ हा संपूर्ण ग्रंथ दिसायला लहान आहे पण परिणामाच्या दृष्टीनं व्यापक आहे. विठ्ठला विठ्ठला, टाळी वाजवा, बोला विठ्ठला विठ्ठला. आणि संपूर्ण हरिपाठातून ज्ञानेश्वर महाराजांचा तुम्हा आम्हा सर्व यच्च यावत मानवी जीवाला एकच आग्रह आहे. ज्ञानोबराय विशिष्ट काही आग्रह करत नाही. ज्ञानोबरायांचा आग्रह एकच आहे, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. प्रत्येक अभंग झाला की आपण काय म्हणतो? हरिमुखे म्हणा. एक पद झालं की हरिमुखे म्हणा. कुठलं पण चरण म्हणा, द्रौपद काय म्हणायचं? हरिमुखे म्हणा. त्यांचा आग्रह एवढाच आहे, बाकीचं काय म्हणा नाहीतर नका म्हणा, पण हरिमुखे असं म्हणा, हरिमुखे म्हणा, भगवंताचं भजन करत चला. ज्ञानोबरायांनी आपल्याला आग्रह केलेला आहे, कारण याच्यामध्ये विशेष असे काही प्रयत्न माणसाला करावे लागत नाही. अगदी काही सायास करावे लागत नाहीत. न लगती सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण, एवढं नामसंकीर्तन साधन पै सोपे म्हटलेलं आहे. याच्यापेक्षा असं काही नाही. तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी, नुसतं सोपे नाही, सर्वाहुनी सोपे, सगळ्यांपेक्षा सोपं असलेलं हे साधन आहे. कारण याच्यामध्ये विशिष्ट अशी मेहनत घ्यावी लागत नाही. नामदेव महाराजांनी चिंतन केलेलं आहे, नामा म्हणे फार सोपे साधन, नामा म्हणे फार सोपे साधन,
काही वेगळं करावं लागत नाही, फार सोपे, अत्यंत सोपं आहे. याच्यामध्ये काही विशिष्ट प्रयत्न तुम्हाला करावे लागत नाही. काय करायचं असतं, फक्त एक गोष्ट करायची असते, वाचे नाम घेणे इतुकेची, एवढंच करायचं असतं. बाकी वेगळं काही करावं लागत नाही. विशेष काही प्रयत्न आहेत का मला सांगावं याला? बाबा साधन सामुग्री गोळा केली पाहिजे, जागा स्वच्छ केली पाहिजे, चांगल्याच ठिकाणी बसलं पाहिजे, आसनावरच बसलं पाहिजे, जेवणाच्या आधीच घेतलं पाहिजे, नंतरच घेत, अशी कुठली मर्यादा? कोणतीच मर्यादा साधनाच्या नाही नलगे हिंडणे मुंडणे ते काही, साधनांच्या नाही आटाआटी. म्हणजे भरपूर साधना केली पाहिजेत असं विशेष काहीच नाही. यज्ञ करायचा म्हटला की त्याच्याकरिता भरपूर साधनं गोळा करावी लागतात, जे आत्ता शक्य नाही. कलियुगामध्ये यज्ञ करणं आपल्याला शक्य नाही, त्या विचारात पण कुठला माणूस जात नाही. यज्ञ करायचं म्हटलं की त्याच्याकरिता प्रमुख 2 गोष्टी असाव्या लागतात. एक तर माणसाकडं भरपूर आयुष्य असावं लागतं, आणि दुसरं म्हणजे माणसाकडे शुद्ध कर्मानं मिळवलेली सात्विक संपत्ती असावी लागते. कलियुगात या दोन्ही गोष्टी नाहीत. एक तर माणसाकडं भरपूर आयुष्य नाही. माणसाचं आयुष्य भरपूर आहे का मला सांगावं? कुठं आयुष्य भरपूर आहे? आयुष्य भरपूर काहीच नाही. मागची पिढी तरी 80-90 हे आकडे तरी बघते. मला नाही वाटत आपण आकडे पण बघू तेवढे. आत्ताच्या कुठल्या तरी पिढीला जाऊन विचारा, बाबा आयुष्य किती आहे? फार तर 70 वर्षाची मर्यादा धरलेली आहे. गणिले ते फक्त गणिले तेच, आता 100 वर्षाची फक्त गणनाच राहिलेली आहे. नाहीतर कुणाला आयुष्याची मला वाटतं सांगावं पूर्ण खात्री आहे? आपलं आयुष्य 100 वर्ष आहे अशी खात्री कुणाला आहे मला सांगा? ज्याला खात्री आहे त्यांनी हात वर करा बरं, मी 100 वर्ष जगीन माझ्या सकट. कुणीच नाही, तशी कोणी खात्री देऊ शकत नाही. 100 वर्षाची नाहीच नाही, फार तर 60-70 वर्षाचं असलेलं आयुष्य. फारसं माणसाकडं आयुष्य शिल्लक राहिलेलं नाही. अर्थात कलियुगामध्ये आयुष्याची मर्यादा थोडी आहे. यज्ञ करण्याकरिता आयुष्य मोठं लागतं. आणि दुसरं काय लागतं? भरपूर संपत्ती लागते, ती पण शुद्ध कर्मानं मिळवलेली आणि सात्विक संपत्ती लागते. आता कुठं सात्विक संपत्ती आहे मला सांगा? ज्यांच्याकडं संपत्ती आहे त्यांच्याकडं भरपूर नाही, आणि ज्यांच्याकडे भरपूर आहे त्यांच्याकडे सात्विक नाही. ही अडचण आहे. ज्यांच्याकडे भरपूर संपत्ती ज्याच्याकडे त्याच्याकडे सगळी सात्विक आहे का मला सांगा? सात्विक संपत्ती आहे का सगळी? नाही. अगदी आपल्याला कळावं म्हणून बोलतो, सगळा मनी काय वाईट मनी आहे काय? आहे का सांगावं? नाही. सगळा कसा आहे? म्हणा बिंदास म्हणा. आपल्या कीर्तनात कोणीच बोलायला येत नाही आपल्याला. आपल्याला सगळा ब्लॅक मनी की नाही मला सांगा? काळा पैसा सगळ्याचा, काळा बाजार, काळा पैसा. बरं, मग आता तो काय शुद्ध म्हणावा का आपण मला सांगा? शुद्ध म्हणावा का? नाही. तो काय कुठल्या तरी सात्विक कर्मातून मिळवलेला असतो का? नाही, सात्विक कर्मातून नाही. कुठंतरी कोणाची तरी गळचेपी करायची, कुठून तरी कोणाकडून तरी खंडणी मिळवायची, या सगळ्यातून. म्हणून मी म्हणून आलो, 2 वाक्य मी म्हणून वापरले. ज्याच्याकडं संपत्ती आहे त्याच्याकडं भरपूर नाही, आणि ज्याच्याकडं भरपूर आहे त्याची सात्विक नाही. मग सात्विक संपत्ती नसेल तर यज्ञ होणार कसं? याच्याकरिता यज्ञ करा असं कुठलेच साधू संत येत नाहीत आणि आम्हाला सांगत नाहीत. यज्ञाच्या खटाटोप करू नका, त्या भानगडीतच नको. यज्ञ नको, योग नको, याग नको, तप नको, काही तुम्हाला अजून वैराग्य नको, विवेक नको, ह्या कुठल्याच साधना नको. आत्ताच्या वेळेला एकच साधना बरी आहे बाबा, भगवान परमात्म्याचं भजन करावं. त्याच्यापेक्षा सोपं असं कोणतं साधन नाही. म्हणून सगळ्यांनी आग्रह केलेला आहे बाबा तुम्ही हे करा. कारण याला साधनाची नाही आटाआटी, म्हणजे कुठलीच गोष्ट तुम्हाला आड येत नाही. मी अगदी गमतीनं म्हणत असतो, एखाद्याला जर समजा मतदान करायचं असेल तर त्याचं वय कमीत कमी किती वर्षाचं असलं पाहिजे बोला? 18 वर्षाचं असलं पाहिजे की मग त्याला काय करता येतं? मतदान करता येतं. बरं, लग्न करायचं असेल तर काय वय असलं पाहिजे? 21 ना, 18-21 वय असलं पाहिजे तर त्याला लग्न करता येतं. बरोबर, लग्न करता येतं. बरं, भजन करायचं असेल तर काय वय असलं पाहिजे?
काहीच अट नाही, बरोबर. मला हेच म्हणायचं आहे, कोणतीच अट नाही. भजन करण्याकरता बाबा नाही त्याला भजन करायचं असेल तर तो 18 वर्षाचा झाला पाहिजे, त्याशिवाय भजन करता येत नाही असं आहे का? अजिबात नाही. ध्रुव बाळाचा विचार कराल तर 5 वर्षाचा असताना त्यानं तप करून भगवान परमात्म्याची प्राप्ती करून घेतलेली आहे. प्रल्हादाचा विचार करा, उद्धवाचा विचार करा, ते काय सनकादी कुमारांचा विचार करा. ही सगळीच असलेली वयानं लहान आहेत. म्हणजे काय? कौमार्येत आचरेत प्राज्ञ धर्मान भागवतान इह. अगदी कुमार अवस्थेपासूनच भगवान परमात्म्याच्या भजनाला लागता येतं. फार त्याच्याकरिता वयाची अशी कोणतीच अट नाही. बरं, वयाची अट नाही. मग अधिकाराची अट आहे का? अधिकार, असा विशिष्ट अधिकार आला पाहिजे, तेवढं त्याच्याकडे असेल तरच त्यानं भजन करायचं, अन्यथा त्यानं करायचं नाही, असं काही अट? अजिबात अट नाही. बाकीच्या सगळ्या गोष्टींकरिता अट आहे की नाही? अट आहे. यज्ञाकरता बसायचं असेल तर अट आहे, वैराग्य बाणायचं असेल अट आहे, प्रत्येक गोष्टीकरिता याग घालायचा असेल तर त्याच्याकरिता अट आहे, योग साधायचा असेल तर त्याच्याकरिता पण अट आहे. प्रत्येक गोष्टीला अट आहे. प्रपंचामध्ये पण विचार करा ना, प्रत्येक गोष्टीला. एखाद्याला अधिकारी बनायचं असेल तर काय आहे? पात्रता म्हणजे काय? अटच आहे ना. पात्रतेचे निकष जे दिले जातात, इंग्रजीत त्याला एलिजिबिलिटी क्रायटेरिया म्हणतात. काहीतरी एलिजिबिलिटी आपल्याकडे असावी लागते, आपल्याला एलिजिबल व्हावं लागतं. म्हणजे काय? त्यांच्या त्या निकषात बसावं लागतं. त्या निकषात बसलो तरच तुम्ही अधिकारी, अन्यथा नाही. बरं, त्या अधिकाराचं पण सोडा, मी फार जवळचं बोलतो. सरकारनं जर समजा योजना आणल्या तर त्या योजनेचा आपल्याला लाभार्थी व्हायचं असेल तर त्याच्याकरिता आपल्याला पात्र व्हावं लागतं की व्हावं लागत नाही? व्हावं लागतं. अगदी महिन्याला 1,500 जरी घ्यायचे झाले, म्हणजे अजून किती जवळचं बोलू आता, एवढ्या जवळचं आणून सोडलं मी. पात्र व्हावंच लागतं की नाही? पात्र व्हावंच लागतं. पात्र जर झालो नाही तर 5-5 लाख नावं लगेच कमी होतात. झाली की नाही? झाली कमी. म्हणजे झालं काय? आपण पात्र ठरलो नाही की नाही. त्यांनी काहीतरी पात्रतेचे निकष घालून दिले आम्हाला. एवढ्या गोष्टी तुमच्याकडे असतील तर तुम्हाला हे मिळेल अथवा न मिळेल, याचा अर्थ काहीतरी पात्रता, काहीतरी अधिकार आमच्याकडं असावा लागतो, तरच एखाद्या गोष्टीचा लाभ, तरच एखादी संधी आपल्याला मिळत असते. असा कुठला अधिकार तुमच्याकडे असेल तर तुम्हाला भजन करता येतं असं सांगावं? एवढं असेल तरच भजन करायचं, नाही तर करायचं नाही, असं आहे काय? तुमच्याकडे एवढं असेल तरच तुम्हाला हबप होता येईल, नाही तर तुम्ही हबप होऊ शकत नाही, अशी कोणतीच अट नसते. मला हीच सुलभता सांगायची आहे. इतर सगळ्या साधनांमध्ये काही ना काहीतरी प्रतिबंध, काही ना काहीतरी आडकाठी आहे, पण भजन किंवा नामसंकीर्तन नावाच्या साधनेमध्ये कोणतीच अट नाही, कोणताच आडकाठी नाही, कोणताच प्रतिबंध नाही. याच्याकरिता भजन नावाचं साधन सोपं साधन आहे. विठ्ठल विठ्ठल याच सगळ्या सुलभतेला ज्ञानेश्वर महाराजांनी ध्यानात ठेवून ज्ञानोबरायांनी पण बाकी सगळ्या संतांच्या प्रमाणे भगवंताचं भजन हे सोपं म्हणून सांगितलं. ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ, सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे तो भाग निराळा. पण सुलभ आहे ना, सुलभ आहे. हरिबुद्धी जपे तोनर दुर्लभ वाचेसी सुलभ रामकृष्ण. इथं पण सोपं म्हटले, ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद वाचेशी सद्गद जपे आधी. इथं पण सोपं म्हटले. आता हे सगळं सोपं सांगत असताना ज्ञानोबरायांना विचारलं, बाबा हे सोपं काय? सोपं काय? ज्ञानोबराय म्हणतात, इथं आडकाठी नाही म्हणून हे सोपं आहे. अरे इतर सगळ्या साधनांचं ते अधिकार सोडा, वय सोडा, पात्रता सोडा, या सगळ्या गोष्टी सोडल्या तर लोकांनी ज्ञानोबरायांना विचारलं, बाबा एवढं सगळं नाही तर कमीत कमी विशिष्ट काहीतरी काळ वेळेची तर मर्यादा असेल की नाही, की बाबा त्याच काळात भजन घडलं पाहिजे किंवा त्याच वेळेत घडलं पाहिजे, असं काही मर्यादा असेल? ज्ञानोबराय म्हणतात, एवढ्या करताच मी त्याचं सुलभत्व सांगतो, कारण भजनाकरिता काळ आणि वेळ याचंही बंधन त्या साधकाला नसतं. अभंगाचं प्रथम चरण. काळ वेळ
उच्चारिता नाही, दोन्ही पक्षपाही उद्धरते. काळ वेळ नाम उच्चारिता नाही. ज्ञानोबरांनी स्पष्ट केलं, नाम उच्चारिता काळ वेळ नाही. नामाचं उच्चारण करण्याकरिता काही काळ वेळेची मर्यादा नसते. बाबा या विशिष्ट काळात विशिष्ट वेळेतच केलं पाहिजे असं काही विशेष मर्यादा त्याच्याकरिता नसते. काही काही साधनं अशी असतात की ज्या एका विशिष्ट काळातच केली जातात, अन्य काळामध्ये त्यांना ती करण्याची परवानगी नसते किंवा ते करता येत नाही. मी तुम्हाला एक दोन उदाहरणं म्हणून सांगतो. ते त्याच वेळेत करता येतं, बाकीच्या वेळेत करता येत नाही. एखाद्याला त्याच्या पूर्वजांचं श्राद्ध घालायचं असेल, एखाद्याला त्याच्या पूर्वजांचं श्राद्ध घालायचं आहे, पण तिथी माहिती नाही, तारीख माहिती नाही, पण श्राद्ध घालण्याची इच्छा असते किंवा तिथी निघून गेली आणि श्राद्ध घालण्याची इच्छा असेल, तर आपल्या संस्कृतीनं आपल्याला एक विशिष्ट काळ दिलाय की नाही, त्या काळातच आपल्याला आपल्या पितरांचं श्राद्ध घालता येतं. कुठला काळ आहे मला सांगावं? पितृपक्ष आहे, बरोबर. पितृपक्षात आपल्याला सगळ्या पितरांकरिता श्राद्ध कर्म करता येतं. पण पितृपक्षामध्ये सुद्धा त्या 15 दिवसात, पक्ष म्हणजे 15 दिवसाचा, बरोबर की नाही. मराठी महिन्याच्या अनुसार एक 15 दिवसाचा पंधरवडा हा एक पक्ष असतो आणि दुसरा पंधरवडा एक दुसऱ्या पक्षाचा असतो. पक्षाचा म्हणजे एक शुद्ध पक्ष असतो आणि एक कृष्ण पक्ष असतो. मराठीला एवढे दोनच पक्ष माहिती आहेत, एक शुद्ध पक्ष आणि एक वद्य किंवा कृष्ण पक्ष. या दोन्ही पक्षांचं 30 दिवसाचा एक महिना होत असतो. काय अलीकडे हे सगळं सांगावं लागतं, नाही तर महिनेन तिथीन काहीच माहिती नाही. एकानं मला फोन केला, त्यानं विचारलं, बाबा मला पौर्णिमेला तारीख मिळेल का? एकदम धाडसानं म्हटला. मी म्हटलं बरं पौर्णिमेला देतो. त्याला विचारलं कुठली पौर्णिमा? तो म्हटलं कुठली पण पौर्णिमा द्या. म्हटलं अरे कुठली पण म्हणजे कुठली देऊ? त्याला काय म्हटलं, काय महिना वगैरे काय आहे की नाही, त्याला कुठली गोष्ट काही माहिती नाही. हे आपण थोडंसं आता ध्यानात घेतलं पाहिजे. मला काय म्हणायचं आहे, पितृपक्ष म्हणजे 15 दिवसाचा तो कालावधी आपल्याला संस्कृतीनं दिलेला आहे की बाबा या 15 तुम्हाला तुमच्या पितरांकरता श्राद्ध कर्म करता येतं. पण 15 दिवसात असं समजा, 15 दिवसात पण त्याला जर नाहीच जमलं, 15 दिवसातले 12-13 दिवस निघून गेले, तर शेवटचा एक दिवस असतो की त्या दिवशी सगळ्यांकरताच करता येतं. कुठलं सांगावं? वा सगळ्याला पाठ आहे पहा. सर्व पितृ अमावस्या. मला म्हणायचं काय, त्या अमावस्येला सगळ्यांकरता श्राद्ध कर्म करता येतं. म्हणून ते कुठल्या पण अमावस्येला केलं तर चालतं का? नाही, ते त्याच अमावस्येला केलं पाहिजे. सर्व पितृ अमावस्या हा एक दिवस त्याच्याकरताच दिलेला आहे. तुम्हाला ते श्राद्ध कर्म तेव्हाच करता येतं, तेव्हाच त्याची फलश्रुती आहे, इतर वेळेला नाही. म्हणजे त्याला काळ वेळेचं काय आहे, बंधन आहे, मर्यादा आहे. तसं नामसंकीर्तनाला नाही. किंवा अजून एक जवळचं उदाहरण तुम्हाला देतो. चतुर्थीचा उपवास किती लोकाला असतो मला सांगावं? संकष्टी चतुर्थी असतो की नाही, बऱ्याच लोकाला असतो. आता संकष्टी चतुर्थीचा दिवसभर उपवास केल्यानंतर संध्याकाळी जेव्हा उपवास सोडायचा आहे, पारणं सोडायचं आहे, तेव्हा कुठल्या पण वेळेत सोडता येतं काय? नाही. मग कधी? चंद्रोदयाची एक वेळ दिनदर्शिकेत कॅलेंडरमध्ये दिलेलं असतं, त्या वेळेला बाप्पाचं पूजन करता येतं, पूजन करावं लागतं. पूजन करून आरती झाली की त्याच्यानंतर मग तुम्हाला काय करता येतं, उपवास सोडता येतो. याचा अर्थ संकष्टी चतुर्थी जरी असली तरी तिला वेळेचं काय आहे, बंधन आहे. मी अजून थोडंसं पुढचं बोलतो. एकादशी जरी तुम्ही केलीत ना तरी तिलाही वेळेचं बंधन आहे आणि द्वादशीला पारणं कधी सोडायचं त्याला सुद्धा वेळेचं बंधन आहे. याचा अर्थ या प्रत्येक साधनाला काहीतरी विशिष्ट काळ वेळेची मर्यादा सांगून दिली आहे. ते तेव्हा केलं तरच फळ मिळतं, अन्यथा मिळत नाही. पण भगवंताचं भजन हे एवढं व्यापक आहे की ते कोणत्याही काळात केलं तरी फळ मात्र सारखं ठरतं. विठ्ठल विठ्ठल कधी सर्व काळ केलं तरी कुठली हरकत नसते की नाही. चिंतनासी नाही वेळ, सर्व काळ करावा, सर्व काळ करावा, सर्व काळ करावा. चिंतनासी नाही वेळ,
सर्व काळ करावा. सगळ्या काळात आपल्याला चिंतन करता येतं. असं एका विशिष्ट काळात केलं पाहिजे अशी कोणतीच मर्यादा नसते. म्हणून ज्ञानोबांनी व्यक्त केलंय, काळ वेळ नाम उच्चारिता नाही, नाम उच्चारिता काळ वेळ नाही. बरं, असं काळ वेळेचं बंधन नाही, अधिकार पात्रतेचं बंधन नाही, वयाची अट नाही, असं एवढं सोपं असलेलं जे साधन आहे ते साधन सोपं आहे. म्हणजे याचा अर्थ फलाच्या दृष्टीनं त्याचं फार काही चिंतन करू नये असं एखाद्याला वाटेल. जे सहज उपलब्ध होतं, मला सांगावं, किंमत कशाची करतो माणूस? किंमत जे सहज मिळतं त्याचं की जे सहज मिळत नाही त्याची? कसली किंमत असते? जे सहज मिळत नाही त्याची. जे सहजासहजी मिळत नाही ना, मग त्याची माणूस जास्त किंमत करतो. जे सहज उपलब्ध होतं त्याची किंमत माणसाकडून होत नाही. कांदा बटाट्याची काही किंमत होते का मला सांगावं? नाही. पण सोन्याची मात्र माणूस किंमत करतो. बाजारातून कांदे बटाटे विकत घेऊन आलात आणि ते आतमध्ये कपाटात ठेवले, असं झालं का कधी? नाही, ते कुठेही ठेवले तरी चालतं. आणि 2 तोळे जर सोनं विकत घेऊन आलात तर ते कुठं ठेवता मला सांगावं? कपाटात ठेवता की नाही? बरं, कपाट दोन्ही पक्ष पाही उद्धरते. तर आता दोन्ही पक्ष म्हटल्यानंतर कुठले 2 पक्ष घ्याल मला सांगावं? 2 पक्ष, दोन्ही पक्षाचा उद्धार. कुठल्या पक्षाचा उद्धार? आमचे कीर्तनकार कधी कधी म्हणतात, बाबा नामसंकीर्तन केलं की दोन्ही पक्षाचा उद्धार होतो, सत्ताधारी पण आणि विरोधी पण, असे आमचे कीर्तनकार म्हणतात काही. बाबा काही नाही, दोन्ही पक्षाचा उद्धार. आपल्याला हे 2 पक्ष नाहीत. 2 पक्ष म्हणजे कुठले? एक मातेकडचा पक्ष आहे आणि दुसरा पित्याकडचा पक्ष आहे. मातृपक्ष आणि पितृपक्ष, अर्थात मातेकडचं सगळं कुळ आणि पित्याकडचं सगळं कुळ, या दोन्ही कुळांचा म्हणजेच दोन्ही पक्षाचा उद्धार भगवंताच्या नामसंकीर्तनानं होणं शक्य आहे. विठ्ठला विठ्ठला, टाळी वाजवा, बोला विठ्ठला 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 विठ्ठला. एक नाही ना, सगळ्या कुळांचा उद्धार. सगळ्या. प्रल्हादानं नामचिंतन केलं म्हणून फक्त प्रल्हादाचाच उद्धार आहे काय? नाही. प्रल्हादासहित त्याचे वडील हिरण्यकश्यपू म्हणजे मागची पिढी, आणि त्याचा पुन्हा पुतण्या झाला तो बळीराजा, त्याची सगळ्याची पिढी. अर्थात मागच्याही सगळ्या पिढ्यांचा, पुढच्याही सगळ्या पिढ्यांचा, मातेकडच्या पिढ्यांचा, पित्याकडच्या पिढ्यांचा, सगळ्याचा उद्धार करण्याचं सामर्थ्य या परमात्म्याच्या नामसंकीर्तनात आहे. सगळे कुळ एकत्र आहेत की नाही? तुकोबारांनी त्यांचं चिंतन केलेलं आहे. तुका म्हणे कोटी कोटी कुळे ती पुनीत भावे गाता गीत विठोबाचे. एक कुळ नाही,
कोटी कुळे ती पुनीत. सगळीच्या सगळी कुळं, सगळ्या कुळाचा उद्धार केवळ या एका नामसंकीर्तनानं होत असतील तर दोन्ही पक्ष पाही उद्धरते. मातेकडचा पित्याकडचा दोन्ही पक्ष. अजून जर विकल्प प्रकार करायचा झाला आणखी एक आपल्याला प्रकार करता येतो. काय? भगवंताच्या भजनाने दोन्ही पक्षाचा उद्धार. म्हणजे कुठला कुठला? आणखी एक दोन पक्ष आपल्याला असे करता येतात. एक गाणाऱ्याचा पक्ष आहे आणि दुसरा ऐकणाऱ्याचा पक्ष आहे. दोन्ही पक्षाचा, अगदी तुकोबारांच्या वचनाने मी बोलतो, दोन्ही पक्षाचा उद्धार आहे. गाणारा, भजन गाणाऱ्याचाही उद्धार आणि भजन ऐकणाऱ्याचाही उद्धार. ऐकणाऱ्याला सुद्धा तेच फळ आहे आणि गाणाऱ्याला सुद्धा तेच फळ आहे. तुकोबारांनी चिंतन केलेलं आहे. जळते दोषाचे डोंगर, शुद्ध होती नारी नर, गाती ऐकती सादर जे पवित्र हरिकथा. गाती आणि ऐकती, सादर म्हणजे तत्पर, तत्परतेनं जे गाती आणि तत्परतेनं जे ऐकते. ऐकणाऱ्याचाही उद्धार आणि गाणाऱ्याचाही उद्धार असेल तर दोन्ही पक्ष पाही उद्धरती. दोन्ही पक्ष किंवा अजून दोन पक्ष तुकोबारांच्याच वचनानं करायचे झाले तर शुद्ध होती नारी नर. पुन्हा हे दोन पक्ष आपल्याला करता येतील. असे भरपूर विकल्प करता येतील. दोन्ही पक्ष पाही उद्धरते, दोन्हीकडच्या बाजूचा उद्धार होतो आणि त्याच्याकरिता भगवंताचं भजन हे अत्यंत सोपं साधन आहे. हे आपण केलं पाहिजे. तुकोबारा ज्ञानोबाराला विचारलं, बाबा एवढंच आहे काय? याच्यानं फक्त कुळाचा उद्धार? नाही, फक्त कुळाचा उद्धार होतो असं नाही. जो जो कोणी भजन करतो त्याला सगळ्याला घेऊन एकच फळाची प्राप्ती करून घेता येते. इतर साधनांमध्ये ही सुविधा उपलब्ध नाही. तुम्हाला सांगतो ऐका. साधन ज्यानं करायचं त्यालाच फळ मिळतं की त्यानं साधन केल्यावर इतराला फळ मिळतं? तुमचं कसं आहे बाकीच्या साधनांचं? हां, ज्यानं साधन करायचं त्या, बरं अजून सोपं बोलतो, महिनाभर जो काम करतो पगार त्यालाच मिळतो की दुसऱ्याला मिळतो? ज्यानं काम केलेलं आहे त्यालाच पगार मिळतो. दुसऱ्याला मिळतो का? मिळत नाही. म्हणजे ज्यानं 7 दिवस सेवा केली त्यालाच 8व्या दिवशी काय मिळतो? प्रसाद. तुम्ही फारच लांब गेले हो, पाकिटापर्यंत नाही. मी प्रसादाचं म्हणत होतो. सप्त्याचं कसं असतं? 7 दिवसाची सेवा आणि 8व्या दिवशी काल्याचा प्रसाद. मला हेच म्हणायचं होतं. 7 दिवस सेवा केली की 8व्या दिवशी काय मिळतो? प्रसाद मिळतो. सेवा केली त्याला प्रसाद आहे. ज्यानं जी सेवा केली त्याला तसा, ज्याची जशी सेवा त्याला तसा प्रसाद. तुम्ही अजूनही हसता, म्हणजे अजूनही शंका आहे. ज्याची जशी सेवा आहे त्याला तसा प्रसाद आहे. ज्यानं काम करावं त्यालाच पगार आहे. ज्यानं साधन करायचं त्यालाच त्याचं फळ आहे. यज्ञ ज्यानं करायचा त्यालाच फळ मिळतं, इतराला फळ मिळत नाही. ज्यानं श्राद्ध करायचं त्यालाच फळ मिळतं, इतराला फळ मिळत नाही. असं जर असेल तर मग ते नामसंकीर्तनाची विशेषता काय आहे? याची विशेषता अशी आहे की ज्यानं साधन करायचं त्यालाही फळ मिळतं आणि त्याच्या सगळ्या गोत्रालाही फळ मिळतं. ज्ञानोबारांनी फार स्पष्ट केलंय. मातृ पितृ भ्राता सगोत्र अपार आणि चतुर्भुज नर होऊनी ठेले. चतुर्भुज नर होऊनी ठेले हे फळ आहे. चतुर्भुज म्हणजे भगवंताचं स्वरूप आहे, अर्थात ही स्वरूपता मुक्ती आहे. मुक्तीचे 4 प्रकार आहेत की नाही? स्वरूपता, समीपता, सलोकता, सायुज्यता. त्यातलं एक स्वरूपता म्हणजे देवासारखं रूप प्राप्त होणं, ही पण एक मुक्तीच असेल तर कुणाकुणाला ही मुक्ती मिळते? मातृ पितृ भ्राता सगोत्र अपार. भजन करणाऱ्याची माता, भजन करणाऱ्याचा पिता, भजन करणाऱ्याचं गोत्र आणि भजन करणाऱ्याच्या संगतीत जेवढे येतील तेवढे सगळे अपार. या सगळ्यांकरता फळ एकच मिळतं. चतुर्भुज नर होऊन ठेले. भजन कोणी करायचं? एकट्यानं करायचं आणि फळ कोणाला मिळतं? अख्ख्या गोत्राला मिळतं. ही सुविधा फक्त नामसंकीर्तनाचीच आहे, इतर साधनात सुविधा नाही. विठ्ठला विठ्ठल. नाही, अगदी परमात्म्याच्या नामसंकीर्तनानं मनुष्याकडे असलेल्या मल, विक्षेप, आवरण आदी करून कोणतेही दोष जर त्याच्याकडे शिल्लक असतील तर त्या सगळ्या दोषांचं निराकरण, निवृत्ती ही सुद्धा भगवंताच्या नामसंकीर्तनानं होते. अभंगाचं दुसरं. रामकृष्ण नामे सर्व दोषाहरण, रामकृष्ण नामे
विठोबा रखुमाई. टाळी वाजवा बोला विठोबा रखुमा. नाम उच्चारिता नाही दोन्ही पक्ष पाहे उद्धरते. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. भगवंताचं भजन करण्याकडे कोणती काळवेळेची मर्यादा नाही. देवाच्या भजनाला काळवेळेची मर्यादा नसते असं सांगणारा अभंग असला तरी कीर्तनाला मात्र वेळेची मर्यादा असते. म्हणा असते असते मर्यादा असते आणि ती पाळावी पण लागते. त्याच्या पलीकडे गेलेलं चालत नाही. बघा किती पण जरी भजन प्रिय माणूस असला तरी पण ते मर्यादेतच झालं पाहिजे असं वाटत असतं. किती पण जरी चांगलं चालू असलं तरी पण 10 ते 12चं कीर्तन 12च्या पुढं गेलेलं आपल्याला पटतं का मला सांगा. समोर तरी नाही म्हणू नका. हो म्हणा मी नाही फार वेळ घेत तुमचा असा फार वेळ घेत नाही. काळ वेळा नाम उच्चारिता नाही दोन्ही पक्ष पाही उद्धरते. रामकृष्ण नाम सर्व दोषाहरण जड जीवा तारण हरी एक. भगवंताच्या भजनाने सर्व दोषाहरण. सर्व दोष म्हणजे 3 प्रकारचे दोष शास्त्रानं सांगितलेत. मल विक्षेप आणि आवरण. मल नावाचा दोष असतो ज्याच्यामुळे पाप करण्याची बुद्धी निर्माण होते. विक्षेप नावाचा दोष असतो त्याच्यानं अंतःकरण चंचल होत असतं. आणि आवरण नावाचा दोष असतो ज्याच्यामुळे माणसाकडे अज्ञान येतं. म्हणजे अज्ञान येणारं किंवा अंतःकरणाची चंचलता करणारं किंवा आपल्याकडून पाप घडवून घेणारे असे जे 3 महत्त्वाचे दोष आहेत त्या 3ही दोषांचं निवारण होतं. कशानं? परमात्म्याच्या भजनानं. रामकृष्ण नाम सर्व दोषाहरण. सगळेच्या सगळे दोष निघून जातील. एवढंच नाही जड जीवा तारण हरी एक. तारण म्हणजे तारणारा तारण करणारा उद्धार करणारा हरी एक. सगळ्या जड काय आणि जीव काय. जड जीवा ह्याच्यामध्ये 3 विभाग करता येतात. काही जड आहेत काही जीव आहेत आणि काही जड जीव आहेत. हे तिसऱ्या विभागाचे आपल्याला बरेच पाहायला मिळतात. बघा काही जड आहेत म्हणजे त्याला अजिबात बुद्धी नाही. दगडासारखं. दगड म्हणजे काय आहे? जड आहे. काही जीव आहेत तुमच्या माझ्यासारखे काही जीव आहेत आणि काही जीव आहेत पण जडासारखे आहेत म्हणून त्यांना जड जीव म्हणा. तुकाराम महाराजांनी त्याचं चिंतन केलं की नाही. तुका म्हणे ऐशी बुद्धी ज्याची जड त्याहुनी दगड बरे देवा. म्हणजे काही लोकांची बुद्धी एवढी जड असते तुम्ही त्यांना काही सांगा कळतच नाही. काही सांगा म्हणजे तुम्ही काहीही सांगा अगदी ब्रह्मदेव जरी आले तरी त्यांना कळत नाही. अशा वेळेला ज्या कीर्तनकाराची फार गोची होते. बघा असे काही श्रोते जर 2-4 जरी असते ना कीर्तनात आमच्या समोर तर समजायचं आज भाग्यवंताचं अजिबात भाग्य नाही. अजिबात नाही. असं एक दिवस येतो तुम्हाला. असं खरंच एक दिवस येतो ना कोणीतरी असे 2-4 श्रोते असे कीर्तनामध्ये समोर असतील ना ते म्हणजे ते तुम्हाला रिस्पॉन्स देणार नाहीत. रिप्लाय देणार नाहीत. विनोद सांगितलं तर हसणार नाहीत. चांगली चाल म्हटली तर वा म्हणणार नाहीत. चिंतन चांगलं केलं म्हणून थोडीशी स्माईल द्या. काहीच नाही. म्हणजे काय बोलू आता ते अजिबात नाही ना. काहीच नाही. आणि असे श्रोते समोर असले की मग आम्हाला अगदी दुर्भाग्य असल्यासारखं वाटतं. काय ते भाग्य म्हटलं कुठलं आडवं आलं दुर्भाग्य कुणास ठाऊक. आणि ठीक आहे असू नयेत असं मत नाही. चालतील बाबा असे पण चालतील पण कमीत कमी पुढं नको.
मागे घेऊ ॲडजस्ट करून आपण थोडंफार. पण असे श्रोते टवटवीत चांगले प्रसन्न असले पाहिजे. बुद्धी ज्याची जड, काही काही लोकांची बुद्धी जड असते, पण त्यांना तुम्ही जड जीव म्हणा. अर्थात काय, जडाच्या उद्धाराकरता पण भजन आहे, म्हणजे भगवंताचं नाम आहे, आणि जीवाच्या उद्धाराकरता पण भगवंताचं नाम आहे. प्रभू रामचंद्रांच्या नामस्मरणाने जर दगड तारले जात असतील तर त्या दगडाचा उद्धार कशानं आहे? रामाच्या नावानंच आहे, रामनामानं आहे. म्हणजे भगवंताचं नाम हे दगडाला सुद्धा तारू शकतं, तसं ते जीवाला सुद्धा तारू शकतं. अनेक अनेक जीव आहेत की ज्यांची उद्धार होण्याची सुरताम कल्पना नव्हती, पण तरी त्यांचा उद्धार झालेला पाहायला मिळतो. आजामेळासारखा आहे, वाल्या कोळ्यासारखा आहे की ज्यांचा उद्धार होण्याची शक्यताच नव्हती. आजामेळाचे असलेले पापकर्म, त्या वाल्या कोळ्याचे असलेले पापकर्म, गणिकेचे असलेले पापकर्म एवढा मोठा साठा आहे की जवळजवळ उद्धार होणारच नाही असं होतं. पण भगवंताच्या नामस्मरणाने सगळेजण झाले की नाही. आजामेळ भिल्ली तारिली कुंटिणी तुकोबारांनी चिंतन केलेलं आहे. कोणी का असे ना, जड असो अथवा जीव असो, जड जीवा तारण हरी एक. एकटा भगवान परमात्मा सगळ्यांना तारून घेऊन जातो. कारण या मृत्यू लोकामध्ये भगवंताचं भजन किंवा भगवंत हा स्वतःच आपला चांगला तारू आहे. म्हणून तुकोबारा म्हणतात की नाही, तारू भला पांडुरंग, तारू भला पांडुरंग, भिजोनेदी अंग. पावही भिजोनेदी आणि अंगही भिजोनेदी. सामान्य होडीचा विचार करा. होडीत बसताना डायरेक्ट होडीत बसता येतं का? नाही. आधी काही अंतर नदीत चालत जावं लागतं, म्हणजे पाय भिजवावे लागतात आणि मग होडीत बसता येतं. बरोबर. हे इथं भगवान परमात्मा एवढा चतुर नावाडी म्हटले, एवढा चतुर तारू, तारू म्हणजे नावाडी आहे, एवढा चांगला नावाडी आहे की तो जर नावाडी झाला तर तुम्हाला पायही भिजू देत नाही आणि तुमचं अंगही भिजू देत नाही. तारू भला पांडुरंग पाव भिजवनेदी अंग. जड जीवा तारण म्हणजे तारू, हरी एक, दुसरं कोणी नाही. मग त्याच्याकरता काय करावं? हरिनाम सार जिव्हा या नामाची, उपमा त्या दैवाची कोणवानी. हरिनाम सार, साररूप असलेलं भगवान परमात्म्याचं नामसंकीर्तन मुखाला घ्यावं, कारण ते सहजासहजी प्रत्येकाच्या मुखाला येत नाही. मी गमतीनं म्हणत असतो, माणसं जरी भरपूर असली तरी सगळीच जण काही देवाचं भजन करत नाहीत. ऐका, माणसं भरपूर आहेत पण सगळीच देवाचं भजन करत नाहीत. देवाचं भजन करणारी फार थोडी आहेत. देवाचं भजन करणारी फार थोडी आहेत. आणि पुढचं बोलतो, देवाचं भजन करणारी फार थोडी आहेत आणि जी थोडी आहेत ती पण थोडंच भजन करणारी आहेत, फार नाही करणारी.
कोण फार करणार मला सांग? दिनरजनी हाची धंदा कोणाचा आहे आता? कोणीच नाही. म्हणजे धंदा आहे पण दिनरजनी नाही. दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे हे कोणाचं राहिलंय मला सांगा ना. आणि नेणे कामधंदा नीट वाचून म्हणावं लागतं. नाही तर काही लोक त्रिगुण आसार निर्गुण आसार सगळंच आसार, नाही तर मग त्रिगुण हे सार निर्गुण हे सार. अरे काहीतरी थोडंसं वाचन असावं की नाही. हरिपाठ हा तुम्हाला गंमत सांगतो, हरिपाठ ही सामान्याची गोष्ट नाही. जरी आपण म्हणत असलो ना आसोनी संसारी यांच्याकरता, अजिबात नाही. का सोपं आहे काय? हरिपाठ सोपा नाही आहे. एकनाम हरी द्वैत नाम दुरी अद्वैत कुसरी विरळा जाणे या चरणाचे अर्थ कोणाला लागत नाहीत. 7 5 3 दशकांचा मेळा एकतत्वी कळा दावी हरी कुणी सांगावं? हे फार अवघड आहे. हे प्रत्येकाच्या बुद्धीच्या कक्षात बसणारे हे हरिपाठाचे माप नाहीत बरं का. हरिपाठाचं चिंतन करणं हे पण फार अवघड आहे. मला आठवतं गुरुवर्य मंडलिक महाराजांनी सगळी चतुर्थीची कीर्तनं हरिपाठावर केलेली आहेत. सगळी कीर्तनं. त्याच्यापैकी पहिल्या 5 अभंगांना मी होतो. त्रिवेणी संगमी वगैरे तेव्हा चालू होतं. त्रिगुण आसार निर्गुण हे सार वगैरे चालू होतं. हे फार अवघड आहे. सहजासहजी शक्य नाही. अव्यक्त निराकार नाही जे आकार जेथोनी चराचर हरिसी भजे वेदशास्त्र प्रमाण श्रुतीचे हे म्हणजे ही किती अवघड प्रमाण आहेत. म्हणजे एखादा माणूस जर म्हणत असेल ना हरिपाठ सर्वसामान्याचा आहे, अजिबात नाही. हरिपाठ सर्वसामान्याचा नाही, अर्थाच्या दृष्टीनं पण नाही आणि म्हणण्याच्या दृष्टीनं पण नाही. म्हणण्याच्या दृष्टीनं पण सोपं नाही येते. सर्व सुख गोडी साही शास्त्र निवडी. सर्व शास्त्र निवडी नाही, फक्त साही शास्त्र निवडी. कारण सर्व शास्त्रामध्ये 6 शास्त्र आस्तिक शास्त्र आहेत आणि 6 शास्त्र नास्तिक शास्त्र आहेत. असा 12 शास्त्रांचा विचार आहे. शास्त्र किती आहेत? 12. 6 आस्तिक आहेत, 6 नास्तिक आहेत. आपण कुठले मानतो? फक्त आस्तिक. नास्तिक शास्त्र आपण मानत नाही. मग आपण 6च मानले ना, म्हणून ज्ञानोबांनी 6च सांगितलेले आहेत. सर्व सुख गोडी साही शास्त्र निवडी. रिकामा अर्धकडी राहू नको. केवळ काहीच शास्त्रांचा विचार आहे. पण हे म्हणण्याच्या दृष्टीनं पण फार अवघड आहे. म्हणण्याच्या दृष्टीनं मी असं म्हणायचं झालं तर अजून अर्धा तास हेच सांगत राहीन तुम्हाला. आरामात सांगू शकतो मी. नित्य काय ते नारायण हरी भुक्ती मुक्तिचारी. ते बऱ्याच लोकांचं भक्ती मुक्तिचारी आहे. नाही भुक्ती मुक्तिचारी. भुक्ती म्हणजे भोग, मुक्ती म्हणजे मोक्ष. हे दोन्ही पण भगवंताच्या नामाने मिळतात. असे त्याचे अर्थ फार गमतीचे आहेत किंवा गुह्य आहेत, गूढ आहेत. भगवंताचं हे हरिपाठ म्हणण्याच्या दृष्टीनं पण अवघड आहे. अजून सोपं सांगू का तुम्हाला? म्हणण्याच्या दृष्टीनं किती अवघड आहे. म्हणण्याच्या दृष्टीनं सगळ्यांच्या परिचयाचं सांगतो. हरिपाठ म्हणायला एवढा अवघड आहे, ज्याला पुढचं म्हणता येतं त्याला मागचं म्हणता येत नाही, आणि ज्याला मागचं म्हणता येतं त्याला पुढचं म्हणता येत नाही. अडचण आहे हरिपाठाची. बघा तुम्ही विचारून, तुम्ही अचानक सांगा बरं, म्हणा याच्या पुढचं सांगा बरं मला. प्रपंच निमाले साधू संगे. सांगा बरं पुढचं काय ते? नाही सांगता येत लगेच. पहिल्यापासूनच सुरुवात करावं लागतं आपल्याला. मागचं म्हणता येतं त्याला पुढचं म्हणता येत नाही, आणि पुढचं म्हणता येतं त्याला मागचं. अजून पुढची गंमत सांगू, ज्याला दोन्हीचं म्हणता येतं त्याला माईकवर म्हणता येत नाही. ही मोठी अडचण आहे. हरिपाठ हा सर्वसामान्याचा नाही, फार अवघड आहे. मी कशा करता म्हटलं, हरी नाम सार. जेव्हा या नामाची म्हणत होतं ना, सार म्हणजे एक आहे, सार विचार. हरिपाठ भगवंताचं नाम सार आहे. सार 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 विठोबा नाम तुझे सार. भगवान परमात्म्याचं नाम सार आहे. सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे. असं भगवंताचं नाम सार आहे. ते सार रूप नाम आपल्या जीवेला आलं पाहिजे. आलं तरच आपण स्वतःला दैववान मानावं. उपमा त्या दैवाची कोण वाणी? काय त्याला उपमा देता येते? त्याचं दैव निरुपम ठरेल जर त्याच्या कारण सगळ्यांच्या मुखाला येत नाही ना. भगवंताचं नाव सगळ्याच्या मुखाला येत नाही. शेवटचा दृष्टांत देतो मी, थांबतो. भगवंताचं नाव सगळ्याच्या मुखाला येत नाही. प्रयत्न करून पण येत नाही. त्याचा परिणाम फार मोठा असतो पण येत नाही. ते 2 भाऊ एकत्र राहायचे. मोठा भाऊ लहाना भाऊ. मोठ्याला भजनाचा अजिबात गंध नाही. लहाना मात्र वारकरी, चांगला हरिभक्तीपरायण, भजन करणारा, भजन मंडळात असणारा. दोघं पण एकत्र राहायचे. वरच्या माडीवर राहायचा, खालचा खाली राहायचा. हे असं त्यांचं व्यवस्थित चाललेलं. त्या लहान्याला फार मोठी चिंता की हा माझा मोठा भाऊ भजन कधी करील, देवाचं नाव कधी घेईल, अरे कधीतरी त्यानं भजन करावं अशी त्याची इच्छा. पण त्याला माहिती होतं गावात भजन असला हा येत नाही, गावात कीर्तन असला हा येत नाही, सप्त्याला हा येत नाही, दिंडीला हा येत नाही, कुठंच येत नाही, कारण त्याला भजनाचा तिटकार आहे. त्यानं विचार केला, लहान्यानं विचार केला, मोठ्या भावाच्या मुखातून भजन यावं याच्याकरता हा बाहेर कुठं जाईल याची काही शक्यता नाही. त्याच्यापेक्षा आपण एक काम करू, आपल्याच घरी भजन ठेवू.
आपल्याच घरी. म्हणून त्यानं त्याच्याच घरी भजन ठेवलं. तो ज्या भजन मंडळात होता त्या सगळ्या मंडळीला भजन करण्याकरता बोलवलं, सगळ्यांना आमंत्रण दिलं. अमुक अमुक तारखेला अमुक अमुक वाराला संध्याकाळी 6 ते 7 आपण भजन करू, 7 ते 8 हरिपाठ करू, थोडंसं रामकृष्ण हरीचं जप करू, सगळ्यांकरता मी भोजनाची व्यवस्था करतो. सगळ्यांना आमंत्रण दिलं. बरेच लोक त्याच्या ठिकाणी आले. रामकृष्ण हरीचं भजन झालं, हरिपाठ झालं, सगळं आवरलं आणि भोजनाचा कार्यक्रम यथासांग झाला, चांगला झालं. नंतर सगळेजण जायला निघाले. त्यांच्यामध्ये एक महात्मा त्या दिवशी आले होते. चांगला एक साधू पुरुष त्याच्या घरी भजन करता भोजनाकरता महाप्रसादाकरता म्हणून आला. जाता जाता त्यानं ज्यांना आमंत्रण दिलं होतं ना त्या लहान भावाच्या चेहऱ्याकडे बघितलं आणि तो साधू पुरुष म्हणायला लागला, महात्मा म्हणायला लागला, का रे आम्ही तुझ्या घरी आलो, भजन केलं, हरिपाठ केला, भोजनाचा लाभ घेतला, या सगळ्या प्रकारानं तुला आनंद झाला नाही काय? तर म्हटलं नाही महाराज, असं काही नाही. अहो चांगला आनंद झाला. तुमच्यासारखी मंडळी काही रोज रोज येत नाहीत बाबा. साधू संत येते घरा, तोची दिवाळी दसरा. बरं झालं तुम्ही ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानदेवा सांग झाला हरिपाठ, पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा. याच्याकरता आपण काय करायचं आहे? हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. झालेली सेवा भगवान परमात्म्याच्या चरणी समर्पित करतो. वैकुंठवासी आजोबांच्या चरणी समर्पित करतो. सेवेला पूर्ण विराम देतो. या संकीर्तनाच्या माध्यमातून निर्माण झालेलं सगळं पुण्य या महात्म्याच्या चरणी लागावं. सद्गुरू श्री ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराजांनी त्यांना आपल्या चरणाशी स्थान द्यावं अशी ज्ञानोबा तुकोबांच्या चरणी प्रार्थना करतो. आजोबांच्या निघून जाण्याच्या माध्यमातून या समस्त परिवारावरचा असलेला एक चांगला प्रेमाचा असा झरा संपुष्टात आला बरं का. मग अशी मला बाजीरावनं सांगितलं की अत्यंत सगळ्या परिवारावर नितांत प्रेम करणारी ही व्यक्ती आहे आणि या व्यक्तीवर सुद्धा सगळा परिवार नितांत प्रेम करायचा. अशा पद्धतीचं हे हसून खेळून असलेलं हे व्यक्तिमत्व निघून जाऊन आज 1 वर्ष पूर्ण झालं. त्यांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन प्रित्यर्थ आपण सगळी मंडळी वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित झालात. तुम्हा सगळ्यांचे अनेक आभार व्यक्त करतो. या समस्त जावळे कुटुंबावर प्रेम करणारे आप्तेष्ठ नातेवाईक मित्रवर्ग, निरनिराळ्या पंथातून निरनिराळ्या क्षेत्रातून उपस्थित झालेली सगळीच मान्यवर मंडळी, तुम्हाही सगळ्यांचे अनेक अनेक आभार व्यक्त करतो. सगळीच गायक वादक अधिकरून मंडळी, भजनी मंडळ असेल, हा सगळाच तरुण टाळकरी वर्ग असेल, त्याही सगळ्यांचे अनेक आभार व्यक्त करतो. या जावळे परिवाराच्या निमित्तानं ही कीर्तनरूपी सेवा करण्याचं भाग्य मला प्राप्त झालं. मला वाटतं या परिवारातलं हे माझं दुसरं कीर्तन आहे. मागे पण आहे ना, मागे पण एकदा बाजूला एक 4-5 वर्षापूर्वी मी एकदा कीर्तन केलं होतं आणि नंतर पुन्हा एकदा या गावामध्ये येण्याचं भाग्य प्राप्त झालं. मुळात कसं आहे, इथलं कीर्तन हे सोन्यासारखं होईल यात नवल नाही, कारण ही वाडेच सोनेवाडी आहे. त्यामुळे इथं सगळी सोन्यासारखी माणसं राहतात. असं असलेलं एक चांगली वाडी, चांगलं गाव, निरव शांतता प्राप्त झालेलं हे गाव आहे. मगाशी गावात आम्ही अगदी एंट्री केल्यानंतर गाडीच्या सगळ्या काचा मोकळ्या केल्या, उघडल्या. नाहीतर आम्हाला गाडीच्या काचा उघडायला भीती वाटते. आमच्याकडं एवढं धूळ, एवढी प्रदूषण आहे की नको वाटून जातं. पण मोकळ्या जेव्हा काचा उघड्या केल्या, एवढं शांत वातावरण की एखाद्याला साधना करण्याकरिता एवढं शांत वातावरण असावं
असं क्षणभर वाटलं. या शांतताप्रिय असलेल्या सगळ्या वातावरणामध्ये राहणारं हे गाव आणि गावातील असलेलं हे अत्यंत प्रतिष्ठित असं जावळे कुटुंबातील प्रतिष्ठित व्यक्तिमत्व वैकुंठवासी हरिभक्तिपरायण काशीनाथ कचेश्वर पाटील जावळे आजोबांच्या चरणी ही समस्त कीर्तनाची सेवा श्रद्धांजली म्हणून समर्पित करतो. माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो. आपण सगळीच मंडळी उपस्थित झालात. या समस्त कुटुंबाकडून एकच अपेक्षा करतो की आजोबांना चांगली श्रद्धांजली प्राप्त व्हावी याच्याकरता एक लहानशी अपेक्षा त्यांच्याकडून आहे बरं का. छोटीशी अपेक्षा ती त्यांनी पूर्ण करावी. त्यांनी ती अपेक्षा पूर्ण केली की आपण जायला मोकळे. चिंता करू नका. महाराज मोठ्या अपेक्षेचा नाही, महाराज लहान अपेक्षेचा आहे. या समस्त जावळे कुटुंबाला एकच अपेक्षा आहे की आपल्यातून निघून गेलेले आपले आजोबा आणि त्यांच्या चरणी उत्तम श्रद्धांजली समर्पित व्हावी याच्याकरिता रोज आपल्या घरात ज्ञानेश्वरी आणि गाथेचं वाचन आपण सुरू करावं. एवढीच एक लहानशी अपेक्षा, बाकी कोणतीच अपेक्षा नाही. ज्ञानेश्वरीच्या 10 ओव्या तरी आपण वाचाव्यात. तुकोबारायांचे 2 अभंग आपण वाचावेत. म्हणजे ज्ञानोबारांची ज्ञानेश्वरी तुकोबांची गाथाच वाचली पाहिजे असा आम्ही वारकरी असल्यामुळे आग्रह करणार हे निश्चित. पण तुम्हाला याच्या व्यतिरिक्त कोणता ग्रंथ आवडत असेल त्याचंही वाचन केलं तरी कोणतीच हरकत नाही. मग तुम्ही दासबोध वाचा, गुरुचरित्र वाचा, मनाचे श्लोक वाचा, हरिपाठ वाचा, रामायण वाचा, महाभारत वाचा, एकनाथी भागवत वाचा, भावार्थ रामायण वाचा. काय वाचायचं ते वाचा, पण थोडं तरी वाचाल तर वाचाल म्हणून वाचा थोडं तरी वाचा. संतांचं वाङ्मय आणि संतांचं चरित्र हे आपण वाचलं पाहिजे. पुढच्या पिढीला सांगितलं पाहिजे. ज्ञानोबा तुकोबा कोण होते हे पुढच्या पिढीला सांगितलं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज शंभूराजे कोण होते हे पुढच्या पिढीला सांगितलं पाहिजे. कारण आपण सांगितल्याशिवाय ते त्यांना कळणार नाही. त्याच्यामुळे आपण संत चरित्र आणि संत वाङ्मय याचं वाचन कराल अशी आपल्याकडून अपेक्षा करतो. माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो. सगळ्याच सातकरी मंडळींचे अनेक आभार व्यक्त करतो. चांगली अशी साऊंड सिस्टीम ज्यांची आपल्याला प्राप्त झालेली आहे ते म्हणजे आमचे रवी भाऊ चौधरी पोहेगावची साऊंड सिस्टीम, त्यांचे अनेक आभार व्यक्त करतो. आणि गाढवे मंडप रांजणगाव यांचं एक सुंदर असं मंडप या ठिकाणी उभारण्यात आलं आहे, त्यांचे अनेक आभार व्यक्त करतो. अन्य करून सगळ्याच मंडळीचे आभार व्यक्त करून या ठिकाणी माझ्या वाणीला पूर्ण विराम. विठ्ठल जय जय विठ्ठल.